नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे टोमॅटोच्या प्लॉटमध्ये. मित्रांनो, टोमॅटोचे रेट दिवसानुदिवस वाढायला लागलेले आहेत मित्रांनो, आणि आपल्या टोमॅटोमध्ये मर पण व्हायला लागली आणि उष्णता पण खूप झाली आहे. तर त्यासाठी आम्ही काय काय नियोजन केलं ते आज ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण नियोजन सांगणार आहे. तर 2-3 नियोजन केले होते, तर ती सगळे तीन नियोजन तुम्हाला ह्या एकच व्हिडिओमध्ये मी दाखवून देणार आहे. तर आता इथं बघू शकता, हे आपण टोमॅटो लावल्याच्या नंतर पहिलं नियोजन जे केलं होतं मित्रांनो, तर टोमॅटोची गाळाभरणी जी म्हणतो का आपण, ते बघू शकता. इथं माती ह्या बुडापर्यंत आपण टाकून घेतलेली. तर मित्रांनो, माती टाकता वेळेस तुम्ही 50% माती टाका, जेणेकरून ही होल थोडंसं रिकामं राहील. परंतु काय झालं की कुठं आमची जास्त पण माती पडली होती बरं का, आणि कुठं अशी व्यवस्थित पण पडली होती. तर काही म्हणजे दोघा ठिकाणी भरली होती, त्याच्यामुळं वेगवेगळं माती म्हणजे जास्त कमी पडलेली. परंतु मित्रांनो, माती भरून झाल्यानंतर आम्ही दुसरं काम केलं होतं, ते म्हणजे हे बघा, इथं असे होल पाडून घेतले ह्या झाडाच्या शेजारी, कारण ह्याच्यामधून गरम हवा बाहेर येईल ह्यासाठी. म्हणजे जी मल्चिंगमध्ये वाफ निर्माण होणार आहे का नाही, ते मल्चिंगमधली वाफ बाहेर निघण्यासाठी आपण प्रत्येक झाडाच्या शेजारी इथं बघू शकताय अशा पद्धतीनं होल पाडून घेतलेत. बघा, इथं पण पाडलं, इथं पण पाडलं, इथं पण पाडलं, म्हणजे प्रत्येक झाडापाशी आपण होल पाडून घेतले. तिथं पण बघू शकताय तिकडं. आणि तिसरं नियोजन म्हणजे मित्रांनो, तुम्हाला मी आता इकडं दाखवतो नियोजन. आपण जी आपला छोटा रेन पाईप आहे का नाही, तर त्या रेन पाईप पण आपण पाण्याचे नियोजन केलं, मोकळ्या पाण्याचं. ते पण जास्त वेळ ठेवलं नाही बरं का, 10-10 मिनटं ठेवलं, आणि पाण्याची जरा टंचाई त्याच्यामुळं हे बघू शकताय. आणि आपण 10-10 मिनटं ठेवून सगळे बेड ओले करून घेतले, जेणेकरून थोडंसं जरा गारवा त्याला निर्माण होईल. त्यासाठी तुमच्याकडे जर पाणी जास्त असेल तर तुम्ही मधलं जे अंतर का ते पण पूर्णपणे पाण्यानं भिजवू शकता. आपल्याकडे पाणी नाही, त्याच्यामुळं आपण तेवढं जास्तचं पाणी नसल्यामुळं नियोजन तेवढं करू शकलो नाही, त्याच्यामुळं आपण रेन पाईपाचा सहारा घेतला. आणि मित्रांनो, एवढं करून आता माती भरण्याचा फायदा इथं लगेच तुम्हाला दिसून येतोय. तर इथं बघा, ही बुडामध्ये कशा पद्धतीनं इथं बघा, ही दिसते का तुम्हाला, ही कोंब फुटलेत बघू शकताय. आणि एकालाच नाही मित्रांनो, तर जवळजवळ प्रत्येकालाच कोंब फुटलेत. बघा, इथं ही पानाच्या बुडाला कोंब फुटलेत. आणि माती भरण्याचा फायदा म्हणजे प्रत्येक ह्याला कोंब फुटून ह्याच्यामध्ये आता पांढरे मूळ सुटायला चालू झालेले, तर जेणेकरून झाडाला पण म्हणजे बुड पक्क जर असेल तर झाड माल जास्त धरू शकतं. त्यासाठी आपण ते नियोजन केलं होतं. तर मित्रांनो, हे 3 नियोजन कसं वाटले तुम्हाला, प्लॉट कसा वाटला? थोडंफार पानं पण आमचे वाकडे व्हायला लागले, जी की करली म्हणते का ते. तर सगळ्याला नाही बरं का, उगं एकच काकरी आहे, तर ती काकरी हो का ही आहे. कारण काय झालं माहिती का, बारीक रोपं होते, त्याच्यामुळं ही पानं असे झालीत असं मला तर वाटतंय. कारण ह्या काकरीला बघू शकता येत आता सगळीच ही झाडं जी बारीक आहेत का, ते आता ह्यालाच झालं आहे, आणि ह्याला नाही झालं, आणि ह्याला झालं आहे. म्हणजे बघा, जी झाड बारीक आहे का त्यालाच झालेलं आहे, आणि जे झाड मोठे का त्याला कत्ताही झालेलं नाही. बघा, ह्याला झालं आहे. तर असू द्या, तर एकच काकरीला जास्त आहे, बारीक झाडं होते त्याच्यामुळं हेच काकरीला फक्त झालेलं आहे, बाकी काय नाही तेवढं. आणि थोडं जरा मर पण अजून चालूच आहे. बघा, ही तर मरायला असं. तर नियोजन कसं वाटलं ते सांगा. आणि आता हे झाले ह्याला पाण्यामुळंच, म्हणजे पाण्याचं जर जास्त तुम्ही नियोजन केलं असं मोकळ्या पाण्यानं जर भिजवलं, तर ही सुद्धा तुमची जी पानं वाकडी होणाऱ्याचं जे प्रश्न आहे का नाही, ते पण सुटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओ. तोपर्यंत रामकृष्णारी, जय जवान जय किसान.